नमस्कार मंडळी. आज मी बघा आमच्या कोयनानगरमध्ये आहे. कोयनानगरमध्ये इथे संगमनगर धक्का येते आणि धक्क्याच्या पुलावरती उभा आहे. तर तुम्हाला मला दाखवायचं आहे हे कोयनामाईचं सुंदर असं रूप. आणि बघू शकता मे महिन्याची आज 7 तारीख आहे आणि 7 तारखेला बघू शकता ही कोयनामाई कशी काठोकाठ एकदम भरून वाहते आहे. आणि कुठेही तुम्हाला नदीमध्ये तुम्हाला प्रदूषणही मिळणार नाही आणि म्हणजे कचरा ना कुठं कशाचं काय बघू शकता तुम्ही. एकदम कोयनेकरांच्यासाठी आयुष्यामध्ये सांगतो तुम्हाला हे जे पाणी आहे ना हे तीर्थसमान आहे. तर असं जर का वाटत असेल कुठे जर का कोण कचरा वगैरे आणि घाणीचं जर का काही जर का टाकत असेल तर त्यांना विनंती आहे की नदीच्या ह्या पवित्र पाण्यामध्ये कुणी अशी घाण करून तिचं रूप बदलण्याचा प्रयत्न करू नका. विनंती आहे. हे पाणी म्हणजे कोयनेकरांच्यासाठी हे खरंच तीर्थ आहे आणि त्याला ते तीर्थसमानच राहून द्या. बघू शकता. आणि ही इकडचं काजळी खोरं इथून बघा ही काडोलची नदी आली आहे. इथून इथे काडोलची नदी आहे. खूप चांगलं आहे एकदम भारी एकदम. कोण पोहण्याचा आनंद घेत आहे, कोण इथं जनावरं पाणी पाजायला आणतं आहे. खूप भारी एकदम. म्हणजे सांगायचं उदाहरण म्हणजे आता मे महिन्याच्या मध्यानाला सगळीकडे नदीमध्ये तुम्हाला शेवाळ वगैरे बघायला मिळतो वगैरे. सगळीकडे कचरा वगैरे जलपर्णी सगळ्या नद्यांच्या मध्ये बघायला मिळते. एकदम घाण वगैरे बघायला मिळते. पण कोयनेमध्ये तुम्हाला हे सगळ्यात कोयनेकरांच्या आयुष्यामध्ये हे सगळ्यात कोयनेचं पाणी म्हणजे तीर्थसमान आहे. आणि कोयनेकरांचं हे खरंच खूप नशीब आहे. म्हणूनच या कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि बघू शकतो